नमस्कार, माझं नाव कॅप्टन अमेय विलास कोचरेकर आणि आज बिट्स अँड बाईट्स या चॅनलतर्फे मला सगळ्यांशी तुमच्याशी संवाद साधता येतो आहे. दॅट्स अ वंडरफुल थिंग आणि मी अशा ऑपॉर्च्युनिटीजसाठी नेहमी बघत असतो. नॉट बिकॉज की एक 15 ऑगस्ट येतो, इंडिपेंडन्स डे येतो आहे किंवा 26 जानेवारी येत आहे, पण एक कन्व्हर्सेशन साधणं अशासाठी इम्पॉर्टंट असतं की मी माझ्या जर्नीमधून, माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातून बरंच काही शिकलेलो आहे, बरंच काही शेअर करण्यासारखं असतं, बऱ्याच जणांना ऐकायला आवडतं. टिपिकली माझ्याकडे रिक्वेस्ट असे येतात की तुम्ही आर्मीत असताना काय काय केलं, कसं होतं, कुठचं ऑपरेशन्स केलीत आणि काय केलं. पण त्याहीपेक्षा आर्मीमध्ये जाईपर्यंतचा जो प्रवास होता तो कदाचित थोडासा जास्ती एक्साइटिंग आहे आणि म्हणून तो मला बऱ्याच जणांशी शेअर करायला आवडतो. आणि जेव्हा बिट्स अँड बाईट्सच्या विद्या माझ्याकडे आल्या आणि या संदर्भात माझं बोलणं झालं, आय वॉज व्हेरी मच डिलायटेड. कारण हा जो प्रवास होता एका सामान्य मध्यमवर्गीय मुलाचा, एक स्वप्न बघून त्या स्वप्नाला खरं करून दाखवायचा जो आत्तापर्यंतचा प्रवास होता, तो मला वाटतं मी बऱ्याचशा इंटरव्ह्यूजमधून पूर्णपणे कवर करू शकलेलो नाही आहे. कारण आत्तापर्यंतचे इंटरव्ह्यूज ते वेगवेगळ्या माध्यमांसाठी किंवा वेगवेगळ्या विषयांवर झाले होते. मग ती एंटरप्रेन्योरशिप जर्नी असो किंवा माझा त्याच्या आधीचा प्रवास असो, पण आर्मी जॉईन करायच्या आधीपासून कसं प्रवास झाला किंवा काय झालं तो पूर्णपणे आत्तापर्यंत कव्हर करता आला नव्हता. मला वाटतं या माध्यमातर्फे बऱ्याच जणांना त्या प्रवासाशी रिलेट करायची एक अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगण्यामागे माझं उद्देश एवढंच की ज्याला आपण म्हणतो की ज्याला बऱ्याच जणांनी, इनफॅक्ट सचिन तेंडुलकर सारख्या मोठ्या खेळाडूंनी पण सांगितलेलं आहे, दॅट बिलीव्ह इन युअर ड्रीम्स कम ट्रू. तुम्ही जर तुमच्या एखाद्या ध्येयामागे, स्वप्नामागे जर खरोखर हात धुवून लागलात तर पूर्ण जग उभं राहतं ते ध्येय तुम्हाला साध्य करून देण्यासाठी. पूर्ण जग मदत करतं ते तुम्हाला तुमच्या त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी. हे मी माझ्या स्टोरीतून का सांगू शकतो किंवा केवढ्या हक्काने सांगू शकतो त्याच्याबद्दल आपण बोलूया. सो अमेय विलास कोचरेकर जेव्हा कॅप्टन अमेय विलास कोचरेकर होतो, तर कोचरेकर घराण्यामध्ये आत्तापर्यंत आर्मीमध्ये गेलेलं कोणीही नव्हतं. त्यामुळे आय डू नॉट हॅव गॉडफादर्स इन द आर्मी ज्यांनी मला प्रोत्साहित केलं किंवा काय केलं. बालमोद विद्या मंदिरमध्ये शिकत होतो, विक्रोळीला राहत होतो. विक्रोळी ते दादर रोजचा 1.5 तास जायचा आणि 1.5 तास याचा प्रवास करायचो. त्यामुळे खेळांशी किंवा शिवाजी पार्कवर जास्त वेळ घालवायची पण माझ्यावर तशी वेळ आली नाही. आजही दादर मी माझी कर्मभूमी समजतो, कारण बालमोद विद्या मंदिर आणि त्याच्यानंतर रुपारेल कॉलेज वगैरे सगळा प्रवास इथूनच झाला. पण साधारणपणे मला वाटतं 7वी किंवा 8वीत असताना मी कुठेतरी हे ठरवलं मनाशी की मला आर्मीमध्ये जायचं आहे.
कधी कसं कुठे काय करायचं काहीच माहीत नव्हतं. गायडन्स द्यायला पण वडिलांनी वगैरे एक दोघांशी बोलायचा प्रयत्न केला, पण असं स्वतःहून स्वतःच्या मुलासारखं समजवणारं कोणी नव्हतं. त्यावेळेला लक्षात आलं की महाराष्ट्र शासनाची एक स्वतःची इन्स्टिट्यूट आहे, सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, जी औरंगाबादला आहे आणि ती दरवर्षी मुलांना सिलेक्ट करते नॅशनल डिफेन्स अकॅडमीला, जी 12वी नंतर एक्झाम असते ती अपियर करायला, ती पास करायला. सो 10वी नंतर 11वी आणि 12वी आपण सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमध्ये घालवायचे असतात आणि तुम्हाला पूर्ण UPSC पूर्ण सगळ्या याच्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर केलं जातं, मग ते इंटरव्ह्यूज म्हणा किंवा काही म्हणा. त्यावेळेला रफली महाराष्ट्रातून 10,000 मुलं बसायची SPIच्या एक्झामसाठी. मी 10वीत असतानाच ती दिली आणि 10,000मधून 30 जणांचा कोर्स सिलेक्ट व्हायचा पूर्ण, जो पूर्ण पुढची 2 वर्ष ज्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी प्रिपेअर करायला जायचं. फॉर्च्युनेटली माझं तिकडे सिलेक्शन झालं. तेव्हा नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी काय करायचं कसं करायचं काही माहिती नव्हतं. एका अर्थाने मी म्हणेन की सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटने मला बऱ्याचशा अंशी घडवलं, कारण ज्या काही अपॉर्च्युनिटीज मी शाळेत असताना मिस केल्या, खेळता आलं नाही किंवा बरेचसे खेळ काय होते ते समजले नाहीत, कधी कॉम्पिटेटिव्ह लेवलला खेळता आलं नाही, ते सगळ्या अपॉर्च्युनिटीज मला तिकडे पिकअप करता आल्या. त्याच्यानंतर मेन उद्देश काय होतं की नॅशनल डिफेन्स अकॅडमीला बसायचं. 10वीमध्ये हुशार असणारा मुलगा किंवा ज्याला 80-90% एक्सपेक्टेशन्स त्यावेळेला होते, त्याला चांगले मार्क्स 10वीमध्ये मिळाल्यानंतर जनरली 12वीमध्ये प्रत्येकाच्या एक्सपेक्टेशन्स तेवढ्या हाय असतात. पण पुढची 2 वर्ष आम्ही फक्त फोकस केला होता UPSCवर, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या एक्झामिनेशनवर आणि त्याच्या इंटरव्ह्यूजवर, जे आर्मीसाठी इंटरव्ह्यूज होतात ज्याला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यूज असं म्हटलं जातं. SSB इंटरव्ह्यूज आर टिपिकली हेल्ड ओव्हर 5 days. पूर्ण 5 दिवस तुमचे इंटरव्ह्यू चालतात आणि त्या 5 दिवसामध्ये तुम्ही सगळ्या टेस्टमधून जाता, मग त्या सायकोलॉजिकल टेस्ट असो, तुमच्या ग्रुप टेस्ट असो, तुमचं बिहेवियर असो. त्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीचा कुठचाही भाग तुम्ही तिकडे लपवू शकत नाही. हे जे इंटरव्ह्यू असतात 5 दिवसाचे, दे आर ऑल्सो ट्रीटेड ॲज वन ऑफ द टफेस्ट इंटरव्ह्यू स्टिल इन एशिया टू क्रॅक. ते इंटरव्ह्यू प्रोसेस क्रॅक करणं तेवढंच कठीण झालेलं आहे, कारण वेगवेगळ्या टाईपच्या टेस्ट तुम्हाला कराव्या लागतात त्याच्यामध्ये. 2 वर्ष पूर्ण फोकस, उद्देश एवढंच की नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये सिलेक्ट जायचं. पुढे काय करायचं, नॅशनल डिफेन्स अकॅडमी नाही तर काय करायचं हा विषय कधी आलाच नाही, कारण ते एकच एक ध्येय ठेवलं होतं. फॉर्च्युनेटली UPSCच्या सगळ्या एक्झाम क्लिअर झालो. फॉर्च्युनेटली इंटरव्ह्यू प्रोसेस पण केक वॉकसारखी क्लिअर होत गेलो. पण एक गोष्ट त्यावेळेला लक्षात आली नव्हती, जी जगात आजपर्यंत कधीच उजेडात आली नव्हती SPI जॉईन करताना सुद्धा, की माझ्या लेफ्ट आय साईडमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम होता. त्या प्रॉब्लेम एवढा मोठाही नव्हता की त्याच्यामुळे माझं रिजेक्शन झालं असतं, पण एवढा छोटाही नव्हता की आरामात सिलेक्शन झालं असतं. त्यामुळे कुठेतरी तो बॉर्डर लाईन होता. मी त्याच्याबद्दल आता डिटेल इथे बोलणार नाही, कारण मग त्याच्यावर परत काहीतरी उगाचच विषय भरकटत नको जायला. आणि त्याच्यामुळे मला रिटर्न क्लिअर करून इंटरव्ह्यूसुद्धा क्लिअर केल्यानंतरही शेवटी फर्स्ट रिजेक्शन मिळालं. पहिला NDAचा अटेम्प्ट माझा त्या रिजेक्शनमध्ये गेला. दुसरा अटेम्प्ट सेम प्रोसेस सेम सिलेक्शन, अगेन त्या रिजेक्शनमध्ये गेलं. थर्ड अटेम्प्ट जो वयाप्रमाणे तिसरा अटेम्प्ट आणि हा शेवटचा होता, त्या अटेम्प्टला पण मी अगेन सेम प्रोसेस, रिटर्न क्लिअर, इंटरव्ह्यूज क्लिअर, मेडिकली रिजेक्टेड. सो आता हे स्वप्न कुठेतरी भंगलं होतं, कुठेतरी त्याच्यामध्ये एक ब्रेक आला होता. आता पुढे काय हा फार मोठा प्रश्न उभा राहिला होता. कुठेतरी घरच्यांनाही वाटलेलं रे हा कुठे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे स्वप्न बघतो, याच्या लेफ्ट आय साईडमध्ये जेवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि कसं होणार मग याचं, आता कशाला याने स्वप्न बघायचं. 12वीला जे काही मार्क्स मिळाले होते ते ठीकठाक होते, त्याच्याप्रमाणे वडीलही मागे लागले की तू इंजिनिअरिंगला ॲडमिशन घे. पण इंजिनिअरिंग करून करायचं काय हेही माहिती नव्हतं, कारण स्वप्न एकच होतं की कसंही करून इंडियन आर्मीमध्ये जॉईन व्हायचं ॲज अन ऑफिसर कॅडर. मग आता पुढचा अटेम्प्ट येणार होता ग्रॅज्युएशन नंतर, जेव्हा ज्याला कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसचे अटेम्प्ट म्हणतात. ग्रॅज्युएशन नंतरच्या अटेम्प्टसाठी तयारी करायचं ठरवलं, पण त्यासाठी ग्रॅज्युएशन करणं जरुरीचं होतं, म्हणून BScमध्ये ॲडमिशन घेतली की जरा सोपं काहीतरी सायन्सशी रिलेटेड BSc पटकन होऊन जाईल म्हणून BScमध्ये ॲडमिशन घेतली. पण जी ती 3 वर्ष BScची होती रुपारेल कॉलेजला, ती 3 वर्ष पूर्णपणे जगलो. म्हणजे एवढं की मला वाटतं मी क्लासरूम आणि
लॅबोरेटरीमध्ये फारच क्वचितच दिसलो असेल एखाद्याला, पण NCC म्हणा किंवा फुटबॉल म्हणा किंवा बॉक्सिंग म्हणा, बॉक्सिंग स्टेट लेवलपर्यंत गोल्ड मेडल घेणं, प्रत्येक करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ती 3 वर्ष पूर्णपणे रुपारेलमध्ये ती मला वापरता आली, तेवढा वेळ स्वतःला देता आला, तेवढं अजून तयारी पुढच्या एक्झामची करता आली. पण आयसाईटसाठी करण्यासारखं काही नव्हतं. फार तर फार आय एक्सरसाइजेस होत्या, कारण सर्जरी अलाउड आजही नाही आहे. कुठचीही लेझर सर्जरी तुमच्या डोळ्यांसाठी केलेली असेल तर ती आर्मीमध्ये आपोआप तुम्हाला इनव्हॅलिड करतात. आता सुरू झाला पुढचा प्रश्न. ग्रॅज्युएशन झालो, चांगल्या चांगल्या अचिव्हमेंट्स रुपारेलमध्ये करता आल्या. आय वॉज अवॉर्डेड ॲज बेस्ट ऑलराऊंडर स्टुडंट DG रुपारेल इन 2001 बॅच, बेस्ट सिनियर अंडर ऑफिसर ट्रॉफी, बरेच काय काय. म्हणजे मला आठवतं आहे की त्यावेळेला ॲन्युअल डे वगैरे जेव्हा झालेला रुपारेलचा, त्यावेळेस आईवडिलांकडे गाडी नव्हती, पण त्या सगळ्या शील्ड आणि ट्रॉफीज घरी न्यायला टॅक्सी करावी लागलेली वेगळी. तर ते सगळं एक आयुष्य जगल्यानंतर पुढे काय प्रश्न. आता ग्रॅज्युएशन झालं, स्वप्न एकच, आर्मी जॉईन करायचं. पुढे काय. बऱ्याच जणांनी सांगितलं आपण कॅटसाठी प्रिपेअर करूया, मॅनेजमेंट लेवलला एक्झाम देऊया, बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघूया, पण ते पटत कुठे नव्हतं मनाला. कारण ध्येय इथे होतं की नाही, मला करायचं आहे आर्मी जॉईन, आणि जोपर्यंत शेवटचा अटेम्प्ट मला सांगत नाही की मी होत नाही तोपर्यंत मी तो प्रयत्न करत राहणार. कुठेतरी घरच्यांनी पण तो सपोर्ट दिला होता, पण एक मिडल क्लास फॅमिलीचं असल्यामुळे मला माहिती होतं की कुठेतरी पुढे मागे जाऊन नोकरी करणं पण गरजेचं आहे. फॉर्च्युनेटली ग्रॅज्युएशन झाल्या ती नोकरी करायची वेळ आली नाही. कुठेतरी स्वतःचा एक बिझनेस, एक ॲड एजन्सी चालू करून काही ना काहीतरी करायचा एक प्रयत्नात होतो मी आणि 4 मित्र मिळून. पण हे होता परत कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसचा अटेम्प्ट आला. IMAसाठी परत 30 प्रोसेस, परत UPSC, परत इंटरव्ह्यू, परत मेडिकल रिजेक्शन. सो हे माझं 4थं मेडिकल रिजेक्शन होतं. त्याच्यानंतर माझे अजून 4 अटेम्प्ट्स बाकी होते टिल द एज ऑफ 24. त्या 4 अटेम्प्ट्सपैकी अजून पुढचे 2 अटेम्प्ट्स असेच वेस्ट गेले म्हणजे प्रत्येक वेळेला मी मेडिकल रिजेक्शन आल्यानंतर पण अपील करायचो, पण त्या अपीललाही मला सेम रिझल्ट मिळायचा, मला ते सिलेक्ट केलं जायचं नाही. आता उरले होते शेवटचे 2 अटेम्प्ट्स. या अटेम्प्टला जेव्हा UPSC क्लिअर केलं, SSB क्लिअर केलं आणि माझं मेडिकल चेकअप चालू झालं, अपील मेडिकल बोर्डमध्ये चालू झालं, या अटेम्प्टला कुठेतरी माहीत नाही काहीतरी आशा पल्लवित झाली होती. कारण जे डोळ्यांचं चेकअप करणारे डॉक्टर्स होते आर्मीचे, ज्याला आपण ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतो, ते ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट मला जवळजवळ 5 ते 6 दिवस कंटिन्युअस चेक करत होते. कुठेतरी वाटलं की नाही, काही ना काहीतरी यांना रे ऑफ होप दिसतंय, कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय, म्हणून ते कदाचित चेक करतात. थोडंसं आशा होती, थोडीशी निराशाही होती. घरच्यांनी सांगितलं होतं आता बास झालं, आता दुसरं काहीतरी विचार कर, पण मन ते मानत नव्हतं. मनात माहिती होतं की मला जर बनायचं आहे तर मला जोपर्यंत शेवटपर्यंत मी करू शकत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करणार, एवढं मी मनाशी ठरवलेलं. त्या अटेम्प्टला जेव्हा शेवटच्या दिवशी माझ्या मेडिकल टेस्ट कंप्लीट झाल्या, त्यावेळेला मला ॲक्च्युली 2 रिजेक्शन मिळाली होती. एक रिजेक्शन होतं माझ्या आयसाईटचं, जे माझं नेहमी असायचं, आणि दुसरं रिजेक्शन होतं माझ्या वेटचं. तर माझ्या वेटसाठी त्यांनी मला एका महिन्यात 10 किलो वजन कमी करायला सांगितलं होतं. मी पूर्ण प्रयत्न करून एका महिन्यात जवळजवळ 8 ते 8.5 किलो वजन कमी केलं होतं. 1-1.5 किलो शेवटचं राहिलं होतं. तर अशी 2 रिजेक्शन्स होती. एकाला परमनंट रिजेक्शन म्हणतात डोळ्याचं, आणि जे आयसाईटचं होतं, आणि एक वेटचं होतं ते टेम्पररी रिजेक्शन होतं. टेम्पररी रिजेक्शन जनरली क्लिअर होऊन जातं. यावेळेला जेव्हा मी माझ्या बॅरॅक्समध्ये परत आलो तिकडे हॉस्पिटलमध्ये, कमांड हॉस्पिटल पुण्यामध्ये, त्यावेळेस तिकडचे जे क्लर्क होते ते माझ्याकडे आले, आणि त्यांना आत्तापर्यंत मी माहिती झालो होतो, कारण मी दर 6 महिन्यांनी तिकडे जायचो मेडिकल चेकअपसाठी कुठच्या ना कुठच्या अटेम्प्ट नंतर. तर त्यांना ती हिस्ट्री माझी माहिती झाली होती की ये कैडेट बार बार ट्राय कर रहा है लेकिन इसका हो नहीं रहा है. यावेळेला तो क्लर्क माझ्याकडे आला आणि म्हणाला, कैडेट इस बार आपके लिए तो अच्छी खबर है. बोला बताओ साहब क्या है, मैं तो सुनने के लिए बेकरार हूँ. बोलता इस बार आपका आँखों के लिए आपको क्लियर कर दिया. मी एकदम अक्षरशः 7 फूट उडालो की म्हटलं झालं दॅट्स इट, संपलं. म्हणजे आता आपलं जे स्वप्न आहे त्याच्या मागे आपण हात धुवून लागलो होतो ते होणार. पण त्याच्यात पुढे त्याची एक बॅड न्यूज़ होती. तो म्हणाला लेकिन आप ज्वाइन नहीं कर पाओगे. बोला क्यों. बोलता है क्योंकि आपके वेट का जो टेम्पररी रिजेक्शन था, आपने लास्ट का 1.5 किलो कम नहीं किया तो उसको परमानेंट रिजेक्शन कर दिया, इसलिए इस बार भी आप ज्वाइन नहीं कर पाओगे. अँड आय वॉज डिसअपॉइंटेड, आय वॉज ब्रोकन. मी पूर्ण त्या ठिकाणी मला वाटतं तुटलो की एवढं सगळं करून फक्त 1.5 किलोसाठी किंवा त्या याच्यासाठी मला इथे अडवलं जातं आहे. सो कदाचित सगळे म्हणतात, कदाचित आईवडील म्हणतात, कदाचित नातेवाईक म्हणतात की माझ्या
नशिबात नाही आहे आर्मी जॉईन करायचं, किंवा जे नशिबात नाही आहे ते तुला कसं मिळेल आणि का तू एवढा प्रयत्न करतोय, सगळं जग जेव्हा हसतंय ते सगळं डोळ्यासमोर यायला लागलं आणि कुठेतरी पूर्णपणे तुटलं होतं. मला वाटतं मी त्यावेळेला आय वॉज जस्ट 22 or 23. आय विल नॉट से जस्ट 22, कारण यावेळेला जनरली मुलं बऱ्यापैकी मॅच्युअर्ड असतात. पण मला हे बोलताना आज काही लाज वाटत नाही की त्या ठिकाणी मी एवढा तुटलो की मला जवळजवळ रडतच घरी फोन केला. घरी सांगितलं, माझी त्यावेळेस गर्लफ्रेंड आणि नाव माय वाईफ, तिला सांगितलं की आता मला नाही वाटत मी पुण्यावरून मुंबईला यावं की नाही यावं, की मला पुढे काय करायचं हे माहिती नाही आहे. मी आत्तापर्यंतचा एवढा वेळ फक्त आर्मीच्या मागेच वाया घालवला आहे. अजूनही एक अटेम्प्ट आहे, तो मी द्यायचा की नाही द्यायचा किंवा पुढे काय करायचं मला समजत नाही आहे, पण माझं मन मानत नाही आहे. असं असताना जे एक फायनल इंटरव्ह्यू प्रोसेस असते की ज्याच्यामध्ये तुमचा मेडिकलचा रिझल्ट पण तुम्हाला सांगितलं जातो, ती इंटरव्ह्यू प्रोसेस जनरली कमांड हॉस्पिटलचे कमांडंट करतात, जे एक लेफ्टनंट जनरल रँकचे ऑफिसर असतात. त्या दिवशी मला अजूनही आठवतं आहे, 2002ची गोष्ट असेल, फेब्रुवारीची ही. त्या दिवशी कमांड हॉस्पिटलचे जे कमांडंट होते ते रजेवर होते, किंवा ते बाहेर होते आणि त्याच्याऐवजी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, जे कमांड हॉस्पिटल पुण्याच्या एक्झॅक्ट समोर आहे, त्याच्या कमांडंटकडे माझा इंटरव्ह्यू होता. तर मला सांगितलं तुम्ही जाऊन बसा तिकडे तुमची फाईल घेऊन. ती फक्त फॉर्मॅलिटी होती, मला माहिती होतं, कारण त्यांनी मला एवढं सांगायचं होतं, सन यू ट्राईड युअर बेस्ट बट वी आर सॉरी वी कॅन नॉट टेक यू. हे माझ्यासाठी एक नेहमीचं वाक्य झालं होतं. दर मेडिकल प्रोसेसमध्ये मला तेच ऐकायला मिळायचं. हे झाल्यानंतर मी जेव्हा ते फाईल्स घेऊन तिकडे बसलो, अर्ध्या तासानंतर वगैरे माझा जवळजवळ इंटरव्ह्यू होणार होता कमांडंट आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजकडे. मी असा बेंचवर बसून होतो, माझी मेडिकल रिझल्टची फाईल माझ्या हातात होती, डोकं खाली होतं आणि कदाचित त्या डोळ्यांतून पाणी त्या फाईलवर पडत होतं. सडनली डाव्या बाजूने एक लेफ्टनंट कर्नल रँक, म्हणजे जे मिड सिनियरिटी लेवलचे ऑफिसर असतात त्याच्यापैकी एक जण सडनली आला. आय स्टील रिमेंबर हिज नेम वॉज लेफ्टनंट कर्नल राव. लेफ्टनंट कर्नल राव माझ्यासमोर आले आणि मी जवळजवळ त्यांच्या मुलाच्या वयाचा असल्यामुळे मला म्हणाले, सन व्हॉट हॅपन टू यू, वाय आर यू क्राईंग. मी त्यांना दाखवली माझी फाईल. सर दिस इज व्हॉट इट इज. त्यांनी बघितलं आत्तापर्यंत एवढ्या वेळेला ट्राय केलेलं आहे. अँड देन ही गॉट इन टू शॉक. अच्छा, यू आर गेटिंग रिजेक्टेड फॉर वेट इश्यू. आय सेड दॅट्स राईट सर. ओके, कम विथ मी. असं करून ते मला त्यांच्या मागे घेऊन गेले स्ट्रेट कमांडंट ऑफिसमध्ये. माझा इंटरव्ह्यू अर्ध्या तासाने होता. कमांडंट हा लेफ्टनंट जनरल रँकचा व्हेरी सिनियर ऑफिसर, त्याच्याकडे मला घेऊन गेले लेफ्टनंट कर्नल, मिड सिनियर ऑफिसर आणि कॅडेट. म्हणजे माझी तर काही अवकातच नव्हती त्यावेळेला कमांडंट ऑफिसमध्ये डायरेक्ट वॉकडाऊन करायची. मला ते सरळ कमांडंट ऑफिसमध्ये घेऊन गेले. कमांडंट ऑफिसमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांनी, मी पहिल्यांदा असं बघितलं असेल की कमांडंटला जॉब विचारला की सर आपण हे काय करतोय, सर व्हॉट आर वी डुईंग, look at him, he's tried, he's cleared his medical examination, he's cleared his eyesight and we are stopping him for a wait. कमांडंटने फाईल बघितली आणि त्याला मला वाटतं सांगितलं असेल, रूल इज अ रूल ना, वी कॅनॉट डू एनिथिंग. त्यावेळेला जसा मी बसलोय तसा कमांडंट असा समोर बसला होता, समोरच्या बाजूला लेफ्टनंट कर्नल राव बसले होते आणि त्यांच्या मागे मी असा पूर्ण कडक सावधानमध्ये उभा होतो. कर्नल रावनी खुर्ची वळवली, मला म्हणाले, सन टेक आउट युअर शर्ट. मी कमांडंटच्या ऑफिसमध्ये शर्ट काढतोय फक्त वेस्टवर. देन ही टेल्स मी टेक आउट युअर वेस्ट. म्हणजे मी माझी बनियान पण पूर्ण वेस्ट पण काढून दाखवली. म्हणजे कमांडंट ऑफिसमध्ये मी ऑलमोस्ट अर्धनग्न अवस्थेत असा उभा होतो. आणि कर्नल राव कमांडंटला म्हणाले, लुक ॲट हिम, ही इज रिड्यूस. त्याच्या पोटावर स्ट्रेच मार्क दिसत आहेत, यू कॅन सी द स्ट्रेच मार्क्स ऑन हिज स्टमक अँड ही इज रिड्यूस 8.5 kgs जस्ट फॉर 1.5 kgs. यू वॉन्ट टू स्टॉप हिम सर? He is joining Officers Training Academy. In first 3 days he would lose another 5 kgs and we are stopping him for 1.5 kgs. This is not done, sir. This is not done. We are here for selection, not for rejection. कमांडंटला काय झालं माहिती नाही. कमांडंटने परत ती फाईल घेतली, सगळी रिजेक्शन्स कॅन्सल करून मला तिकडे सिलेक्ट म्हणून हे दिलं. मला तो क्षण अजूनही आठवत आहे. त्या क्षणाला अजूनही माझ्या हातावर पायावर तेवढा शहारा येतो, ते गुजपंप येतात की त्या एका पर्टिक्युलर मुमेंटला काय झालं आणि कसं झालं याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. ती फाईल माझ्या हातात आली, मला सांगितलं ओके मार्च आऊट. मी शर्ट घातलं माझं पूर्ण टकिन वगैरे करून तसा बाहेर गेलो. बाहेर गेल्यावर ती फाईल माझ्या हातात आली आणि मी एवढा खुश झालो की पुढे मी काय करायला पाहिजे सगळ्यात पहिले ते मला समजलं नाही. मी घरी फोन केला, मी सगळ्यांना कळवलं, मी धावत माझ्या बॅरेक्समध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मला परत सगळं सामान बांधायला घेतलं, सगळ्यांना कळवलं, मिठाई आणायचा प्रयत्न केला. देन आय रिअलाइज की मला स्वतः जाऊन कर्नल रावना थँक्यू बोलणं जरुरीचं आहे.
कारण ते नसते तर कदाचित ही गोष्ट झाली नसती. त्यांचा आणि माझा काडीचाही संबंध नव्हता याच्या आधी. मी त्यांना ओळखत नव्हतं, ते मला ओळखत नव्हते. कदाचित माझं पूर्ण नावही त्यांना माहिती नसेल. म्हणून मी धावत परत त्याच बिल्डिंगमध्ये गेलो आणि मी सगळीकडे शोधलं. मी क्लर्क्सना विचारलं, मी तिकडे होते त्या ऑफिसेसमध्ये विचारलं, मी PA ला विचारलं कमांडंटच्या की इथे कर्नल राव आले होते, मला कमांडंट ऑफिसमध्ये घेऊन गेले होते. ऑब्व्हियसली कमांडंट स्वतः एक एवढे सिनियर ऑफिसर होते, त्यांना जाऊन मी विचारू शकत नव्हतो. पण मी सगळीकडे विचारलं. मला कर्नल रावचा थांगपत्ता तिकडे लागला नाही. कोण होते, कुठून आले, मला अजूनही त्यांचं डिस्क्रिप्शन. मी त्याच्यानंतर जवळजवळ 4-5 वेळेला कमांड हॉस्पिटल पुण्याला गेलो वेगवेगळ्या वेळी, पण मला लेफ्टनंट कर्नल राव अजूनही तिकडे दिसले नाहीत किंवा त्यांच्या डिस्क्रिप्शनला मिळता जुळता कोणी मला सांगेल की इथे होते, तसंही नाही. एका अर्थाने म्हणाल तर माझ्यासाठी तो देवमाणूस होता. कुठून आला, कसा आला, का हेल्प केली, माझे सद्गुरू होते, स्वामी होते, कोण होतं काही माहीत नाही. पण ती एक पर्टिक्युलर मुमेंट, त्या एका पर्टिक्युलर मुमेंटने माझं जे स्वप्न होतं, मला जे पाहिजे होतं आर्मी जॉईन करायचं, ते सत्य केलं. आणि अशा एका मुमेंटला केलं की जिथे मी पूर्ण ब्रेकडाऊन झालो असतो. कदाचित माझं आयुष्य त्याच्यानंतर कधीच रुळावर आलं नसतं. कदाचित त्या आयुष्याची घडी पूर्ण कोलमडून गेली असती. त्या एका पर्टिक्युलर मुमेंटला येऊन दैवाने साथ दिली, त्या एका पर्टिक्युलर मुमेंटला येऊन युनिव्हर्सने साथ दिली. त्या गोष्टीसाठी मी आज जेव्हा माझ्या तरुण मित्रांशी बोलतो, बऱ्याचशा स्टुडंटशी बोलतो, आज माझं ऑर्गनायझेशन स्पोर्ट्स एज्युकेशनमध्ये ॲक्टिव्ह आहे गेले 5 वर्ष, जेव्हा मी सगळ्यांशी संवाद साधतो तेव्हा मला असं दिसतं की प्रत्येक स्टुडंटचं एक स्वप्न असतं, पण त्या स्वप्नाच्या मागे ऑप्शन पण असतात. ऑप्शन A असतो, ऑप्शन B असतो, ऑप्शन C असतो आणि आपणच त्यांना ते ऑप्शन करून दिलेले असतात. ॲज अ पॅरेंट म्हणा किंवा काही म्हणा, प्रत्येक जण आपल्या आयुष्यात ऑप्शन A, ऑप्शन B, ऑप्शन C घेऊन चाललेला असतो. आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला एक्झॅक्ट काय पाहिजे, कशाच्या मागे धावायचं आहे आणि ते धावताना जेवढे अडथळे येतील त्या अडथळ्यांना कसं पार करायचं किंवा ती ठेच कशी निभावून न्यायची, त्याच्या मागे न लागता आपण पहिल्या ठेचेला ऑप्शन B कडे वळतो, दुसऱ्या ठेचेला ऑप्शन C कडे वळतो आणि नंतर शेवटी ऑप्शन D असतो, तेच आपलं आयुष्य मानून जगायला लागतो. हे कुठे होऊ नये म्हणून आत्तापर्यंतचा प्रवास मी तुमच्या नजरेत आणून दिला की हे जर एका नॉर्मल मिडल क्लास माणसाबरोबर होऊ शकतं, ज्याचा आर्मीमध्ये कुठेही गॉडफादर्स नाही आहेत किंवा कुठेही संबंध नाही, त्याच्याबरोबर होऊ शकतं त्यावेळेला. आज फॉर्च्युनेटली माझी परिस्थिती चांगली आहे किंवा फॉर्च्युनेटली बाकी सगळं, आज मी स्वतःची कंपनी चालवतो, आज माझ्याकडे तेवढे एम्प्लॉईज आहेत, आज 24पेक्षा जास्ती स्कूल्स माझ्या कंपनीशी साइंड अप आहेत वेगवेगळ्या पार्टनरशिप्समध्ये. बराचसा प्रवास आहे त्याच्यानंतरचा पण या पॉईंटपर्यंतचा प्रवास आत्तापर्यंत सांगणं जरुरीचं होतं आणि हे कुठेतरी मला असं वाटतं की हे प्रत्येकापर्यंत पोचावं. सचिन तेंडुलकर जसं म्हणतो, पण याला आपण फक्त कदाचित एक स्टार खेळाडू म्हणून त्याला तेवढं हे देत नाही. पण आपल्यातला जेव्हा माणूस आपल्याशी संवाद तेवढा साधतो की खरोखरच बिलीव्ह इन युअर ड्रीम्स कम ट्रू. तुम्ही जर त्या स्वप्नांच्या मागे हात धुवून लागला नाही तर तुम्हाला मिळणार नाही जे आयुष्य पाहिजे, त्यामध्ये मिळणार नाही. आणि स्वतःच्या स्वप्नातलं आयुष्य जगण्यापेक्षा दुसरी मजा आयुष्यात कसलीच नाही. आपल्याला जे पाहिजे ते मिळवून, त्याच्या मागे स्ट्रगल करून मिळवून ते एन्जॉय करण्यापेक्षा दुसरी मजा आयुष्यात कधीच नाही. आज इथे या माध्यमातर्फे जेवढी जण मला ऐकतायत किंवा मी ज्यांच्याशी संवाद साधू शकतोय, त्या सगळ्यांना माझं तेच म्हणणं असेल, तुम्ही सगळे जेव्हा ऐकता, प्रत्येकाची एक वेगवेगळी करिअर्स आहेत, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी सेटल आहे, पण आपल्याला जे पाहिजे ते आयुष्य जगायला जी मजा आहे ते करण्यामध्ये, त्या स्ट्रगलमध्ये सुद्धा जी मजा आहे, न थकता ते करत जाणं, मला वाटतं त्या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं एकमत असेल. हां, ते आयुष्य जगायला एक थोडीफार किंमत पण मोजावी लागते, थोडंफार स्ट्रगल त्याच्यामध्ये करावं लागतं, पण ती जी तयारी आपली मानसिक असेल तर मग ती आयुष्य जगण्यासारखी मजा दुसरी काहीच नाही. सो हा इथपर्यंतचा प्रवास होता. त्याच्यानंतर मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी जॉईन केली. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मला ज्यांना आपण कोर्समेट्स म्हणजे माझे चांगले मित्र होते, आज सख्या भावापेक्षा पण चांगली नाती सगळ्यांशी डेव्हलप झालेली, आम्ही सगळे एकत्र ट्रेनिंग करतो. त्याच्यानंतर कमिशन झालो आर्मी एअर डिफेन्समध्ये, आर्मी एअर डिफेन्स मिसाईल रेजिमेंटमध्ये, सरफेस टू एअर डिफेन्स मिसाईल. त्याच्याबद्दल बरंचसं काही बोलू शकत नाही कारण कॉन्फिडेन्शियलिटी क्लॉज अजूनही तिकडे तेवढेच ॲक्टिव्ह आहेत.
6 इयर्स शॉर्ट सर्व्हिस कमिशन सर्व्हिस झाल्यानंतर मी आर्मीतून बाहेर पडतो. त्या दरम्यान बऱ्याचशा ठिकाणी फिरता आलं. जनरली ऑप एरिया राजस्थान होतं, पण काउंटर इंसर्जन्सी ऑपरेशन्स म्हणा किंवा नॉर्थ ईस्ट म्हणा किंवा बाकी मिसाईल फायरिंगपासून सगळ्या गोष्टी म्हणा ह्या पुरेपूर एन्जॉय करता आल्या. ॲज अन ऑफिसर एक वेगळी लिडरशिप कॅपॅबिलिटी आपल्याला मिळते. त्या लिडरशिपवर आपल्याला पदोपदी स्वतःला प्रूव्ह करावं लागतं, स्वतःला साबित करावं लागतं, तरच तुम्हाला फॉलो करणारे. आज बऱ्याचशा जणांनी LOC कारगिल बघितला असेल, बऱ्याच जणांनी बॉर्डर बघितला मूवी, बऱ्याच जणांनी आता शेरशाह जो रिलीज होता विक्रम बत्राचा तो बघतील. या सगळ्या मूवीज बघताना हा प्रश्न मला वाटतं बऱ्याचशा लोकांच्या मनात येतो किंवा हा प्रश्न जनरली मनात आला पाहिजे की ती एक गोष्ट काय असते की एका ऑफिसरच्या एका ऑर्डरवर सगळेजण आपल्या जीवाची पर्वा न करता सुद्धा त्या मिशनवर जायला, ते काम करायला तयार होतात. बऱ्याचशा जणांना ही माहिती नसतं की ते परत येणार की नाही किंवा जिवंत परत येणार की नाही, पण त्या ऑफिसरवर तेवढा एक विश्वास अशासाठी असतो कारण त्याच्या हाताखाली जी माणसं असतात त्यांना ते माहिती असतं की किती झालं तरी पहिली गोळी खायला मेरा सांप मेरे ऐसे आगे खड़ा होगा, पहली गोली खाने के लिए सांप सीना तान के आगे खड़ा होगा, मेरी जान को बाद में कुछ हो जाएगा. त्या एका विश्वासाने तो एक विश्वास, तो एक कॅपॅबिलिटी पदोपदी साबित करावी लागते आणि पदोपदी स्वतःला प्रूव्ह करावं लागतं त्या ठिकाणी आणि मगच पुढे जाता येतं. मग ॲज कमिशन झाल्यावर ॲज अ लेफ्टनंट पुढची पोस्ट ॲज अ कॅप्टन, मध्यंतरी ऑपरेशन्स वेगवेगळी झाली. फील्ड एरियाची ऑपरेशन्स वेगळी असतात, पीस एरियाची ऑपरेशन्स वेगळी असतात. अशाच एका पीस एरियाच्या ऑपरेशन्समध्ये एक छोटंसं मेडल छातीवर मिळालं ज्याला जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ कमेंडेशन कार्ड म्हणतात. पण हा प्रवासही वाटतो असा म्हणजे खूप असा ग्लॅमरस वाटतो, ग्लॅमरसही तेवढा असतो. पण जसं मी म्हणालो की स्वतःच्या स्वप्नाचं आयुष्य जगायला एक किंमत मोजावी लागते, ती किंमतही पदोपदी मोजावी लागते. आज मी बऱ्याचदा बघतो आणि जनरली आता मी इकडे तिकडे ड्राईव्ह करताना रेडिओ ऐकायची माझी एक सवय आहे. त्याप्रमाणे मी बघतो की आत्ता आर्मीशी रिलेटेड आर्मी ऑफिसर्स किंवा आर्मी जवान किंवा या सगळ्यांचे संवाद साधण्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट कदाचित त्यांच्या फॅमिलीजना पण तेवढाच दिला जातोय कुठेतरी, कारण त्यांची जी रिलेशनशिप आहे ते कसे मेंटेन करतात. त्याबद्दलचा एक मजेदार किस्सा मी आज इथे सांगायला बघतो की आपण म्हणतो की स्वतःच्या स्वप्नातलं आयुष्य जगण्यापेक्षा जास्ती मजा अजून कशी नाही, पण त्याची किंमत कशी मोजावी लागते. मी एका फील्ड ऑपरेशनला होतो आणि माय वाईफ वॉज एक्सपेक्टिंग दॅट टाईम. मला वाटतं ऑक्टोबर 2006 वॉज अ टाईम. एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट ऑक्टोबरचीच होती आणि मला असं वाटलेलं की हे ऑपरेशन संपेल आणि याच्यानंतर मला सुट्टी मिळेल आणि लगेच जाता येईल. पण ती मुंबईत होती आणि तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस मी नव्हतो. आज माझा मुलगा 15 वर्षाचा आहे जवळजवळ, पण 15 वर्ष मला वाटतं वर्षातून 2 वेळा मला हे ऐकून घ्यावं लागतं की त्या डिलिव्हरीच्या वेळेस मला नव्हतं, मला 20-25 दिवसांनी सुट्टी मिळाली. तर या सगळ्या ज्या मोमेंट असतात त्या कुठेतरी स्वतःच्या मुलाला मोठं होताना बघणं, स्वतःच्या मुलाचा जन्म किंवा बाकी या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी पूर्ण एन्जॉय करायला मिळत नाहीत. पण आपण एका वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर असतो, आपण एका वेगळ्या चॅनलवर असतो, आपण एका वेगळ्या जबाबदारीने तिकडे वागायचं असतं. याच गोष्टी डोळ्यासमोर असतात. आपली रेजिमेंट, आपले जवान, त्यांच्या फॅमिली, ही सगळी आपली एक फॅमिली असते. आपले ब्रदर ऑफिसर्स, आपले सिनियर ऑफिसर्स रेजिमेंटमध्ये ही सगळी एक फॅमिली असते. त्या फॅमिलीला सोडून आपल्याला जाता येत नाही कारण त्यांचे जीव आपल्यावर डिपेंडंट असतात. तर असे बरेचसे किस्से होतात. मला वाटतं त्याच दरम्यान जेव्हा मी ही गोष्ट सांगतोय फील्ड ऑपरेशन्सला मी होतो आणि मला माझ्या मुलाच्या जन्मासाठी अवेलेबल होतं आणि त्याच वेळेसचा एक किस्सा होता की एका पर्टिक्युलर ऑपरेशनमध्ये, एका पर्टिक्युलर कामामध्ये चुकून माझ्या स्वतःच्या चुकीमुळे कदाचित माझ्याकडून बॉर्डर क्रॉस झाली असती, कदाचित माझ्याकडून एक फार मोठं उल्लंघन झालं असतं. फॉर्च्युनेटली ते झालं नाही, पण तो एक किस्सा फार मोठा झाला होता. त्याच्यातून जीव कसा वाचला होता. आज सोशल मीडियाच्या कॉन्फिडेन्शियलिटीमुळे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातल्या शेअर करता येणार नाहीत. पण एक गोष्ट मात्र आहे की समजा त्यावेळेला इथे माझ्या मुलाचा जेव्हा जन्म होत होता त्यावेळेला जर माझ्या जीवाला काही बरं वाईट तिकडे झालं असतं तर ती किंमत कदाचित माझ्या फॅमिलीला आज मोजावी लागली असती, कदाचित माझ्या वाईफला आज मोजावी लागली असती. पण ती एक किंमत मला वाटतं कुठेतरी गृहीत धरूनच सगळे चालतात. म्हणूनच ते एक पर्टिक्युलर लाईफ चूज केलं जातं किंवा ते केलं जातं. मी असं म्हणत नाही की ती किंमत मोजायची तुमची तयारी नसेल तर करू नका. ती किंमत मोजायची तयारी करून तिकडे कोणी जात नाही. कोणीही आर्मीमध्ये
मरणासाठी भरती होत नाही. कोणी आर्मीमध्ये फक्त आपला जीव दिला पाहिजे देशासाठी म्हणून भरती होत नाही. जीव देऊन कुठचीही लढाई जिंकता येत नाही. लढाई जिंकायचं असेल तर समोरच्याला मारूनच जिंकावी लागते. त्यामुळे असं काही नाही आहे की आर्मीमध्ये किंवा आर्मी ॲज अ सर्व्हिसेस किंवा करिअर सर्व्हिसेस ॲज अ करिअर ऑप्शन चूज केल्यावर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी आता तुम्हाला याच्यापुढे दिसणारच नाही किंवा असं काही नाही आहे. ते एक वेगळं चॅलेंज असतं. आज या माध्यमातर्फे, आज जेव्हा विद्या माझ्याशी बोलतात किंवा बाकी या माध्यमातर्फे मी सगळ्यांशी बोलतो, तेव्हा मला माहिती आहे की काही जणांना ही स्टोरी ऐकायला खूप बरंही वाटतं. आज त्या ऑथॉरिटीने किंवा आज त्या एका पर्टिक्युलर पोझिशननंतर मी बोलू शकतो, कारण मी ते आयुष्य जगलो आहे. मी ते एक पर्टिक्युलर मुमेंट जगलो आहे. मी तो प्रवास बघितला आहे. विक्रोळी टू दादर बस नंबर 354ने प्रवास करायचा, बालमोनचं आयुष्य, त्याच्यानंतरचं पुढचं आयुष्य, ते स्ट्रगल, आर्मी जॉईन करेपर्यंत त्याच्या पुढचं आयुष्य, सगळं मी पूर्ण जगलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला तेवढ्या हक्काने आज ही गोष्ट सांगू इच्छितो. 2008 नंतर जेव्हा माझं शॉर्ट सर्व्हिस कमिशन संपलं त्यावेळेस 2 गोष्टी होत्या. एक तर परमनंट कमिशन घेऊन पुढे जायचं आणि ऑब्व्हियसली आर्मी कंटिन्यू करायचं, ते एक पॅशन होतं. पण अनफॉर्च्युनेटली माझ्या उजव्या गुडघ्यामध्ये एक इंजुरी अशी झाली होती की ती परत इम्प्रूव्ह होण्यासारखी नव्हती. त्यामुळे पुढे तर कुठे ना कुठेतरी मला जाऊन तो इश्यू येणारच होता. म्हणून मी त्याच वेळेला डिसिजन घेतलं की आता माझा मिनिमम सर्व्हिसचा बॉन्ड संपलेला आहे, तर आपण कदाचित कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करावा. बाहेर पडलो, स्वतःला परत एकदा एका स्ट्रगलमध्ये टाकलं. कॉर्पोरेटमध्ये तयारी करण्यासाठी IIMची तयारी केली. IIM लखनौमध्ये एनरोल झालो. तिथून स्वतःला मॅनेजमेंट क्वालिफाईड करून घेतलं. त्याच्यानंतर बऱ्याचशा पोझिशन झी एंटरटेनमेंट लिमिटेडमध्ये, त्याच्यानंतर कन्सल्टिंग फर्ममध्ये केल्यानंतर एक कुठे ना कुठेतरी मला वाटतं माझं बालपण हे कुठेतरी ॲट द बॅक ऑफ माय माइंड ऑलवेज होतं की ज्या ऑपॉर्च्युनिटीज मी मिस केल्या त्या याच्यापुढे कोणाला मिस करता येऊ नयेत. जसं मी तुम्हाला म्हणालो की 1ली ते 10वी मला जास्ती खेळता आलं नाही, कारण हा सगळा प्रकार होता. त्याच्यानंतर मी बॉक्सिंग पिकअप केली, त्याच्यानंतर बाकीचे गेम पिकअप केले. पण या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज कुठेतरी मिस होऊ नयेत म्हणून आम्ही प्रोफोर्स नावाची कंपनी स्थापन केली. प्रोफोर्स आज स्पोर्ट्स एज्युकेशनमध्ये ॲक्टिव्ह आहे. आपण एवढं इन्शुअर करतो की जितके PT पिरियड आहेत किंवा जितकी मुलं आहेत स्कूल्समध्ये, प्रत्येकाला एक नॅशनल लेवल कोचची एक्सपर्टीज मिळावी, प्रत्येकाला तेवढं इक्विपमेंट मिळावं, प्रत्येकाला त्याच्या स्वप्नाला, त्याच्या पंखाला, त्याच्या स्पोर्ट्स कॅपॅबिलिटीजला तिथेच बळ देता यावं. आणि त्यानंतर अजून बरेचसे उपक्रम प्रोफोर्सतर्फे चालवले जातात. जसं कॅम्प, ॲडव्हेंचर कॅम्प आहे, त्याला कॅम्प एथनोस्फिअर म्हणतो आपण. कॅम्प एथनोस्फिअरमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, पूर्ण 4-5 दिवस मुलं आमच्याबरोबर राहतात. त्यांना तेवढं डिसिप्लिनमध्ये आणणं, त्यांना त्यांच्या एका पर्सनल शिस्तीमध्ये आणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना डिजिटल डिव्हायसेसपासून लांब ठेवणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आज कॅम्प एथनोस्फिअरसारख्या कॅम्प ॲक्टिव्हिटीजमधून आम्ही करतो. आणि बऱ्याचशा अंशी आम्ही त्याच्यात सक्सेसफुली झालेलो आहोत. आज जवळजवळ प्रोफोर्समध्येच 31,000पेक्षा जास्ती मुलांचं ट्रेनिंग झालेलं आहे. आज जवळजवळ कॅम्प एथनोस्फिअरमध्ये 600पेक्षा जास्ती मुलांनी फक्त 2 वर्षात आतापर्यंत त्याचा आनंद घेतलेला आहे. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून एक परत जे पॅशन होतं माझं की ज्यातर्फे जेव्हा आपण स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो की एक कंपनी अशी स्थापन करायची की ते मुलांना तेवढं शाळेतल्या शाळेत, कॅम्पसमध्ये तेवढं एज्युकेशन त्यांना स्पोर्ट्सचं देता आलं पाहिजे आणि तिथूनच आपले स्टार्स घडायला पाहिजेत. आज प्रोफोर्सने ऑलरेडी 3 फेन्सिंग प्लेयर नॅशनल लेवलला प्रोड्यूस केलेले आहेत. आज प्रोफोर्सने ऑलरेडी 48पेक्षा जास्ती स्टेट अँड डिस्ट्रिक्ट ट्रॉफीज वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये मिळवलेल्या आहेत वेगवेगळ्या स्कूल्ससाठी. त्यामुळे स्कूल्समध्ये एस्पेशली मुंबई, पुणे, सुरत किंवा बेळगाव किंवा या सगळ्या सिटीजमध्ये प्रोफोर्स ॲज अ कंपनी थोडीशी नावारूपाला आलेली आहे. पण त्या प्रवासात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोपं काहीच नसतं. एका क्षणाला जेव्हा प्रोफोर्स चालू केली तेव्हा की एका चांगल्या उंचीवर होतो. त्याच्यानंतर जसं बिझनेसमध्ये होतं तसं गडगडलं, स्वतःचं सगळंच पणाला लावलं, राहत्या घरापासून सगळं पणाला लावून परत एकदा कंपनी उभी केली, परत एकदा स्वतःला 20 वर्ष मागे फायनान्शियल स्टेटसवर खेचलं, तिथून परत एकदा स्क्रॅचने प्रवास उभा केला, पण या स्क्रॅचने सुरू करून परत पुढचा प्रवास केला. पण या सगळ्यामागे मला वाटतं लर्निंग किंवा या सगळ्यामागे इन्स्पिरेशन एकच होतं की जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवता तेव्हा पूर्ण जग तुम्हाला ती मदत करायला उभं राहतं, पूर्ण जग तुम्हाला ते मिळवून देतं. हा डायलॉग मला वाटतं एका फेमस मूवीमध्ये शाहरुख खानच्या तोंडातून पण बऱ्याच जणांनी ऐकला असेल की जब किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात जुड़ जाती है उस चीज़ को आपसे मिलाने के लिए. मला वाटतं या आजच्या आपल्या संभाषणातून माझे जितके
माझ्या समवयस्क माणसं आहेत किंवा त्यांच्यापेक्षा जास्ती किंवा जेवढे तरुण मित्रमैत्रिणी आहेत किंवा शाळेतले मित्रमैत्रिणी आहेत, सगळ्यांसाठी हा एक पर्टिक्युलर मेसेज मी द्यायला इथे बघेन किंवा एक पर्टिक्युलर लेसन याच्यातून आहे की ऑप्शन ABCD नका ठेवू. एक काहीतरी ठरवा एका ऑप्शनमध्ये. इथे ट्रायल अँड एरर, तिकडे ट्रायल अँड एरर, तिकडे ट्रायल अँड एरर, आणि शेवटी तोपर्यंत बरीचशी वेळ आपल्या आयुष्यातून निघून गेलेली असते. एकदा जर स्वतःच्या मनाशी ठरवलं की हे करायचंच, त्याच्यामागे हात धुवून लागलं तर जगातली कुठची शक्ती तुम्हाला ते करण्यापासून थांबवू शकत नाही. फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या कॅपॅबिलिटीवर तिकडे तो विश्वास पाहिजे. आज 15 ऑगस्ट 2021 रोजी जेव्हा भारत 75व्या स्वातंत्र्य दिनात पदार्पण करतोय, आपण सगळेजण 75th इंडिपेंडन्स डे, इंडिया ॲट 75 सेलिब्रेट करतोय, पण त्या दिवसाचं महत्त्व लक्षात घ्या. आपण त्याला इंडिपेंडन्स डे म्हणतोय. इंडिपेंडन्स डे आपण भारतासाठी सेलिब्रेट करतो, आपल्या स्वतःच्या तिरंग्यासाठी सेलिब्रेट करतो. पण स्वतःकडे एकदा विचार करा, तुम्ही खरोखरच इंडिपेंडंट आयुष्य जगताय का? तुम्ही स्वतःसाठी जगताय का? तुम्ही स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून जगताय का? आज भारतातल्या मोठ्या मोठ्या लिडर्सनी कितीही आपण स्वतःसाठी आत्मनिर्भर भारत म्हणून पण घोषणा केली, तर खरोखर आपण तेवढे आत्मनिर्भर आहोत का? आपल्याला जे करायला पाहिजे, जे करायला आवडतं ते करायची आपल्याकडे मुभा आहे का? ती मुभा मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल? मला वाटतं आपण त्या ठिकाणी जर प्रत्येकाने स्वतःला बघितलं आणि ठरवलं की जे मी करायला पाहिजे माझ्यासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी, माझ्या हाताखालच्या लोकांसाठी, जे मी करायला पाहिजे ते जर मी करू शकत असेल आणि ते करायला मला ते करण्यात आनंद येत असेल, तर मला वाटतं त्या इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करायला बराचसा अर्थ आहे. नाहीतर मग तो फक्त त्या तिरंगापुरता आणि एक दिवस सफेद कुर्ता आणि घालून सेलिब्रेट करण्यापुरता उरतो आणि पुढचं आयुष्य मग प्रत्येकजण एका चौकडीमध्ये, प्रत्येकजण कोणाच्या तरी गुलामगिरीखाली ते जगतच राहणार. हे बोलताना, हे तुमच्याशी कम्युनिकेट करताना कदाचित थोडंसं जास्ती वाटत असेल, पण ते आयुष्य जगायची किंमत जी आहे ती किंमत मला वाटतं प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी ठरवली तर आपोआप देशाची प्रगती होत राहणार. आणि प्रत्येकजण, ज्याला आपण हॅपीनेस कोटंट म्हणतो कंट्रीचा, आज आपण बाकीच्या देशांबद्दल ऐकतो की या देशातलं पब्लिक एवढं हॅपी आहे किंवा एवढं आनंदी आहे, भारतातला नंबर फारच खालच्या तळाला येतो. तसं न असता आपल्याला जर ही गोष्ट रिव्हर्स करता आली तर मला वाटतं तो इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करण्यात आपल्या सगळ्यांना तेवढाच आनंद होईल, तेवढाच जोशने, तेवढ्याच उत्साहाने आपल्याला याच्या पुढचे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करता येतील. जय हिंद, जय हिंद की सेना.